नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 19 नोव्हेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पेमा खांडू यांनी. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गँगटोक, सिक्कीम येथे आयोजित 13वे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट उद्घाटन केले. या कार्यक्रमाला आसाम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशचे पर्यटन मंत्री उपस्थित होते. पर्यटन मंत्रालयाच्या या वार्षिक प्रमुख उपक्रमाचा उद्देश ईशान्य भारताला एक संध पर्यटन गंतव्यस्थान म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसमोर प्रदर्शित करणे हा आहे. आता सुरुवात करूया आपल्याच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना. एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे 2025च्या गव्हर्नन्स अवॉर्ड्समध्ये मानद ऑस्करचा सन्मान कोणाला मिळाला? तर प्रश्न क्रमांक 1चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, टॉम क्रूज. टॉम क्रूज यांना 2025 गव्हर्नन्स अवॉर्ड्समध्ये मानद पुरस्कार प्रदान करण्यात आला. 63व्या वर्षी क्रूज यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये अनेक नामांकने मिळूनही प्रथमच ऑस्कर जिंकले आहे. हा सन्मान त्यांच्या अभिनय, निर्मिती आणि थिएटरिक सिनेमाच्या विकासातील प्रभावी योगदानाची दखल म्हणून देण्यात आला. हा पुरस्कार दिग्दर्शक आलेखांद्रो गोन्झालेज इन्यारितू यांनी प्रदान केला. प्रश्न दुसरा आहे कीर्ती सुरेश यांची युनिसेफ इंडियामध्ये कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच सेलिब्रिटी ॲडव्होकेट. कीर्ती सुरेश यांची युनिसेफ इंडिया यांच्या सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या बालहक्क, मानसिक आरोग्य आणि भावनिक कल्याण या विषयांवर काम करण्यावर लक्ष केंद्रित करतील. तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमधील प्रभावी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कीर्ती सुरेश या त्यांच्या प्रभावाचा उपयोग करून बालकल्याणासाठी जनजागृती आणि प्रेरणा निर्माण करतील. तिसरा प्रश्न आहे सर्व पोलीस ठाण्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचे आदेश कोणी दिले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झारखंड उच्च न्यायालय. झारखंड उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सर्व पोलीस ठाण्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने अधिकाऱ्यांना CCTV कॅमेरे बसवण्यासाठी आवश्यक असलेल्या तपशिलावर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR आणि निविदा प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले. चौथा प्रश्न भारतीय नौदलाने कोणत्या जहाजाचे क्रेस्ट अनावरण केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, माहे. भारतीय नौदलाने स्वदेशी विकसित माहे श्रेणीच्या अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्टच्या पहिल्या जहाज माहेचे क्रेस्ट अनावरण केले आहे. या क्रेस्टची रचना केरळच्या सांस्कृतिक आणि युद्ध परंपरेतून प्रेरित आहे, ज्यात कलरीपयट्टूशी संबंधित असलेल्या लवचिक तलवारी उर्मीचे चित्रण आहे. या जहाजाचे बोधवाक्य आहे सायलेंट हंटर्स. पाचवा प्रश्न गुवाहाटीतील नवीन संग्रहालयात कोणती ऐतिहासिक वस्तू कर्जावर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे? पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वृंदावनी वस्त्र. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी ब्रिटिश म्युझियम लंडन यांच्यासोबत झालेल्या लेटर ऑफ इंटेंट नंतर 16व्या शतकातील ऐतिहासिक वृंदावनी वस्त्र गुवाहाटीतील नवीन अत्याधुनिक संग्रहालयात प्रदर्शित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या करारामुळे श्रीमंत शंकरदेव यांच्या मार्गदर्शनाखाली विणलेल्या या अमूल्य वस्त्रकलेचे कर्जावर प्रदर्शनासाठी आणण्यास अनुमती मिळाली आहे. सहावा प्रश्न आहे 13वे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोठे आयोजित करण्यात आले? तर सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गँगटोक येथे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गँगटोक, सिक्कीम येथे आयोजित 13वे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट उद्घाटन केले. या कार्यक्रमाला आसाम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशचे पर्यटन मंत्री उपस्थित होते. पर्यटन मंत्रालयाच्या या वार्षिक प्रमुख उपक्रमाचा उद्देश ईशान्य भारताला एक संध पर्यटन गंतव्यस्थान म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसमोर प्रदर्शित करणे हा आहे.
प्रश्न 7वा, GSV आणि DRDO. GSVचा लॉंग फॉर्म आहे गती शक्ती विश्वविद्यालय आणि DRDO म्हणजे संरक्षण संशोधन व विकास संस्था. यांच्यातील MOU कोठे स्वाक्षरी करण्यात आला? 7व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय C, नवी दिल्ली येथे. गतिशक्ती विश्वविद्यालय आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था यांनी स्मार्ट संरक्षण तंत्रज्ञान आणि सुरक्षित लॉजिस्टिक प्रणालींवर सहकार्य करण्यासाठी नवी दिल्ली येथे सामंजस्य करार केला आहे. या MOU अंतर्गत लॉजिस्टिक्स व्यवस्थापन, प्रगत चिप डिझाईन, हार्डवेअर सुरक्षा, ब्लॉकचेन एन्क्रिप्शन आणि स्वदेशी संरक्षण प्रणाली यासारख्या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन व विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. 8वा प्रश्न, 2025चा डॉन अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? 8व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, ऑस्कर पियास्त्री. ऑस्कर पियास्त्री यांना 2025 साठीचा डॉन अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे, जो ऑस्ट्रेलियातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा सन्मान मानला जातो. ऑस्कर पियास्त्री यांना 2025 साठीचा डॉन अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे, जो ऑस्ट्रेलियातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा सन्मान मानला जातो. पियास्त्री यांच्या उल्लेखनीय हंगामात चीन, बहरेन, सौदी अरेबिया, मियामी, स्पेन, बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे 7 ग्रांद प्री विजयांचा समावेश होता. सिर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार स्पोर्ट ऑस्ट्रेलिया हॉल ऑफ फेम तर्फे दिला जातो. प्रश्न 9वा आहे, नॅशनल गोपाल रत्न पुरस्कार 2025 कोणत्या दिवशी प्रदान केले जाणार आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 26 नोव्हेंबर रोजी. नॅशनल गोपाल रत्न पुरस्कार 2025 ची घोषणा करण्यात आली आहे. हे पुरस्कार 26 नोव्हेंबर राष्ट्रीय दुग्ध दिन या दिवशी प्रदान केले जाणार आहेत, ज्याद्वारे भारतातील दुग्ध क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या योगदानाचे स्मरण केले जाते. सर्वोत्कृष्ट दुग्ध शेतीदार आहेत अरविंद यशवंत पाटील, जे कोल्हापूर, महाराष्ट्र येथले आहेत, आणि सर्वोत्कृष्ट डेअरी सहकारी संस्था आहे मीननगडी क्षीरोत्पादक सहकारना संगम लिमिटेड, केरळ. सर्वोत्कृष्ट AIT दिलीप कुमार प्रधान, जे की आहेत ओडिसाचे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, गुगलने अलीकडे कोणते नवीन AI मॉडेल सादर केले आहे? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, म्हणजेच जेमिनी 3.0. जेमिनी 3.0 एकाच वेळी मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ, ऑडिओ आणि कोड या सर्व माध्यमांची समाकलित प्रक्रिया करू शकते. विस्तारित विचारसरणी कार्यांसाठी मॉडेलकडे 10 लाख टोकन क्षमता असलेले कॉन्टेक्स्ट विंडो आहे. मॉडेलने LM अरेना लीडर बोर्डवर 1501 इलो गुणांसह शीर्षस्थानी स्थान मिळवले आहे. प्रगत विचार क्षमतेसाठी जेमिनी 3 डीप थिंक मोड सध्या चाचणीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, CCPI म्हणजेच क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2026 मध्ये भारत कोणत्या स्थानावर घसरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.